ग्रामगीता ही साहित्यकृती कोणाची आहे? ग्रामगीता ही साहित्यकृती कोणाची आहे? तर ग्रामगीता ही साहित्यकृती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आहे. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा हे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यात आहे. जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक योग दिन 21 जून या दिवशी साजरा केला जातो. खंबाटकी घाट कोणत्या 2 जिल्ह्यादरम्यान लागतो? खंबाटकी घाट कोणत्या 2 जिल्ह्यादरम्यान लागतो? तर खंबाटकी घाट पुणे ते सातारा या 2 जिल्ह्यादरम्यान लागतो. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली आणि महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 या दिवशी केली. हे पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण परीक्षेत प्रश्न केव्हाही आणि कसाही विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे परीक्षेच्या दृष्टीने सर्व प्रश्न खूप IMP आहेत. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले होते? मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले होते? मूकनायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. तर मित्रांनो, बऱ्याच परीक्षेमध्ये मूकनायक या पाक्षिकेची दिनांकसुद्धा विचारण्यात आली होती. त्यामुळे मूकनायक या पाक्षिक 31 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. तारीख पण लक्षात ठेवा आणि संस्थापक पण लक्षात ठेवा. दोन्ही गोष्टी परीक्षे दृष्टीने व्हेरी IMP. मूलभूत हक्क ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? मूलभूत हक्क ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? मूलभूत हक्क ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने अमेरिका या देशाकडून स्वीकारलेली आहे. घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यात आहे. शिवाजी सागर असे कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हटले जाते? शिवाजी सागर असे कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हटले जाते? शिवाजी सागर असे कोयना या धरणाच्या जलाशयाला म्हटले जाते. रानगव्यांसाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील अभयारण्य कोणते? रानगव्यांसाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध अभयारण्य कोणते? तर रानगव्यांसाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील अभयारण्य राधानगरी अभयारण्य हे आहे. मांगी तुंगी हे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मांगी तुंगी हे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मांगी तुंगी हे पठार नाशिक या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कळसुबाई हे आहे आणि कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीच्या पर्वत शिखराची उंची 1646 मीटर एवढी आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराला ओळखले जाते. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू हा आहे. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण म्हणून कोणत्या धरणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण म्हणून कोणत्या धरणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण म्हणून गंगापूर या धरणाला ओळखले जाते. महाराष्ट्रातील दक्षिण गंगा असे कोणत्या नदीला ओळखले जाते? महाराष्ट्रातील दक्षिण गंगा असे कोणत्या नदीला ओळखले जाते? महाराष्ट्रातील दक्षिण गंगा असे गोदावरी या नदीला ओळखले जाते. तापी व नर्मदा या नद्या कोणत्या दिशेने वाहतात? तापी व नर्मदा या नद्या कोणत्या दिशेने वाहतात? तापी व नर्मदा या नद्या पश्चिमेकडे वाहतात. कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी कोणती आहे? कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी कोणती आहे? कोकणातील सर्वात
दक्षिणेकडील नदी तेरेखोल ही आहे. तर कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी तेरेखोल ही आहे आणि कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी दमणगंगा ही आहे. भारताची पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? भारताची पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा या नावाने ओळखली जाते. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे यवतमाळ या जिल्ह्याला म्हटले जाते. राष्ट्रपती पदासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय किती असणे आवश्यक आहे? राष्ट्रपती पदासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय किती असणे आवश्यक आहे? तर राष्ट्रपती पदासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय 35 वर्ष असणे आवश्यक आहे. मूळदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? मूळदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? मूळदूस हा आजार जीवनसत्व ड या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. मूळदूस हा आजार जीवनसत्व ड च्या अभावामुळे होतो. कोणत्या रक्तगटाला सर्वदाता असे म्हटले जाते? कोणत्या रक्तगटाला सर्वदाता असे म्हटले जाते? तर रक्तगट ओ ला सर्वदाता असे म्हटले जाते. उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सादर करतात? उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सादर करतात? उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपती यांना सादर करतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अशाच महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.